हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण MPSC डेली PYQs ॲनालिसिस व्हिडिओ सिरीज बघत आहोत. या अंतर्गत रोज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही क्विज बॅच आहे त्याच्यामध्ये आपण क्विज फॉर्ममध्ये मागील वर्षातील जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या विषयाचे त्या पर्टिक्युलर डेनुसार आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. ओके, सो एकंदरीतच या ठिकाणी आपण या व्हिडिओत आपण डे 41 या दिवसात जे काही अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत 10 प्रश्न PYQs आपण 10 PYQs जे पोस्ट केलेले होते ते आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. ओके, अर्थशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने ही 8वी प्रश्नांची सिरीज असणार आहे. ओके, सो सुरू करूयात. पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. ओके, सो राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संस्था डॅश डॅश येथे स्थित आहे. सो राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संस्था कुठे स्थित आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, सो राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. आता राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीमध्ये कृषी अर्थशास्त्र आणि धोरणात्मक संशोधन बळकट करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने सो इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च काउन्सिलद्वारे किंवा या परिषदेद्वारे मार्च 1991 मध्ये ICAR म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक अँड रिसर्च पॉलिसी रिसर्च या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, सो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च म्हणजे काय तर राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संस्था याची स्थापना मार्च 1991 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि याचं एकंदरीत जे काही मुख्यालय आहे ते मुख्यालय आपल्याला नवी दिल्ली या ठिकाणी दिसून येतो. सो या ठिकाणी तेच विचारलेलं होतं की या राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण या संस्थेचे मुख्यालय कुठे स्थित आहे. सो ते आहे नवी दिल्ली. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारलेला. एकंदरीत जमीन भू सुधारणा संदर्भाने आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. अलीकडे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये देखील ते विचारले जातो आहे. ओके, सो भारतातील भू सुधारणा कार्यक्रमासंदर्भात योग्य विधाने विचारात घ्या असा एकंदरीत प्रश्न आहे. 1947-48 मध्ये एकूण शेतीच्या 57% भाग जमीनदारी व मालगुजारी पद्धतीच्या अंतर्गत येत होता. त्यानंतर दुसरा आहे जमीनदारी पद्धत ही कास्तकारांच्या शोषणावर आधारित होती. सो कोणते स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ओके, सो भूसुधारणा संदर्भात कोणते जे काही विधान आहे ते दिलेलं आहे ते आपल्याला योग्य ओळखायचं आहे. ओके, आता जर आपण बघितलं की स्वातंत्र्याच्या पूर्वी जो काही एकंदरीत स्वातंत्र्याच्या वेळेस जवळपास प्रत्येक शेतमालक व सरकार यांच्या दरम्यान जमीनदार, मालगुजार, जहागीरदार, खोत वगैरे सारखे मध्यस्थ चालत असे आणि त्यांनाच मध्यस्थ नष्ट करण्यासाठी एकंदरीत ही भूसुधारणा कार्यक्रम आणायला सुरुवात झाली किंवा एकंदरीत भूसुधारणा कार्यक्रम राबवायच्या दिशेने आपल्या देशामध्ये पाऊल उचलले गेले. ओके, सो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजे 1947 नंतर भारतात वेगवेगळ्या जमीनविषयक अनेक सुधारणा घडवून आणल्याचे दिसून येतो. विशेषतः ज्यावेळेस पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली त्यावेळेस जमीन सुधारणा कायद्यासंदर्भाने वेगवेगळे जे काही धोरण आहे ते देखील राबवले गेले. ओके, सो या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे की जमीनदारी व मालगुजारी पद्धती अंतर्गत ते जमीन कसल्या जायचे आणि स्टेटमेंट देखील जमीनदारी पद्धतीमुळे कास्तकारांच्या शोषणावर आधारित होती तर ते हे देखील बरोबर आहे. एकंदरीतच आपण जेव्हा इतिहास अभ्यासतो तेव्हा त्यामध्ये ब्रिटिशांनी जो काही जमीनविषयक जे काही सुधारणा किंवा जमीनविषयक जे काही पद्धती अवलंबिलेल्या होत्या ज्यामध्ये कायमधारा पद्धती असेल, रयतवारी पद्धती असेल, शोषा महालवारी पद्धती असेल, सो या पद्धतीच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात जी काही जमीनदारी पद्धती होती ज्यामध्ये शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये महसूल गोळा करण्याचा जो कार्य होता, ओके, शेतसारा गोळा करण्याचा जो कार्य होता तो जहागीरदाराला म्हणजे जमीनदाराला दिलेला होता आणि जमीनदार त्या महसूल गोळा करताना शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणामध्ये छळ करत होता. ओके, सो अशा पद्धतीने या मध्यस्थांना दूर करण्यासाठी ही काही जमीन सुधारणा जो काही धोरण आहे तो आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अवलंबलेला म्हणजे एकंदरीत जमीन सुधारणा कायदा आपल्या देशामध्ये आणायला सुरुवात झाली. ओके, सो त्यामध्ये जे काही महत्त्वाचे जे घटक आहेत त्यामध्ये भूसुधारणा असेल, त्यानंतर आहे तुकडेबंदी व तुकडेजोड व तुकडेबंदी संदर्भाने, त्यानंतर आहे मध्यस्थ नष्ट करणे या जमीन सुधारण्याचं महत्त्वाचं जे काही उद्दिष्ट होते.
भूक्षेत्रावर कमाल मर्यादा प्रस्थापित करणे. ओके, सो एखाद्याकडे किती जमीन असेल, सो अशा पद्धतीने जी काही मालकी हक्क आहे त्या मालकी हक्कामध्ये किंवा त्या जमिनी संदर्भात विषमता वाढू नये आणि शक्यतो प्रत्येकाला म्हणजे जे काही शेतकरी वर्ग आहे त्यांना योग्य प्रमाणामध्ये जमीन मिळावे किंवा भूमी अवेलेबल व्हावी अशा पद्धतीने सुधारणा क्षेत्रावर कमाल मर्यादा आखण्यात आली. कूड कायदे करण्यात आले. ओके, आणि शेतीविषयक शेती संघटनेचे जे काही स्वरूप आहे त्याच्यामध्ये काही अंशी बदल करण्यात आला. ओके, सो संयुक्तरित्या शेती पद्धतीचा अवलंब या ठिकाणी या जमीन सुधारणा कार्यक्रमामध्ये हाती घेण्याच्या आल्याचे आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते योग्य असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आपल्याला प्रश्न दिसून येतो आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अनुषंगाने आणि त्यातल्या त्यात शेतीविषयक जे काही विविध करार आहेत त्यामधील एकंदरीत प्रश्न दिसून येतो. सो जागतिक व्यापार संघटनेच्या शेतीविषयक करारातील ब्लू बॉक्स, ओके, जे काही ब्लू बॉक्स, ॲम्बर बॉक्स, ग्रीन बॉक्स आहेत त्या संदर्भाने ब्लू बॉक्स या उपाययोजनामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेला आहे की कच्चा माल सबसिडी, पर्याय 2 आहे पर्यावरण सहाय्य कार्यक्रम सबसिडी, पर्याय क्रमांक 3 व्यापार विस्कळीत करणारा सबसिडी आणि चौथा पर्यायात काय दिलेला आहे की प्रत्यक्ष दिलेली जी काही देयता आहे, ओके, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलेली देयता स्वरूपातील रक्कम त्याचा समावेश चौथा या ब्लू बॉक्समध्ये होतो काय. ओके, आता जे काही WTO अंतर्गत कृषी संदर्भात कृषी कराराविषयी जे काही वेगवेगळे बॉक्स आहेत ज्यामध्ये ॲम्बर बॉक्स आहे, ग्रीन बॉक्स आहे आणि ब्लू बॉक्स आहे. सो आपल्याला ब्लू बॉक्स संदर्भाने विचारलेलं आहे. सो ब्लू बॉक्स संदर्भाने काय दिलेलं आहे की यामध्ये प्रत्यक्ष दिल्या जाणाऱ्या वित्तीय मदतीचा समावेश होतो. ओके, सो प्रत्यक्ष दिल्या जाणाऱ्या वित्तीय मदतीचा समावेश या ब्लू बॉक्समध्ये केला जातो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलेली उणे देयता स्वरूपातील रक्कम पूर्ण करेल. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता ही प्रत्यक्ष मदत कशासाठी दिली जाते तर शासनामार्फत कृषी व ग्रामीण विकासासाठी ही दिलेली एक मदत असते ज्यामध्ये पशुपालनासाठी दिल्या जाणाऱ्या सबसिडी, जमीन खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या सबसिडीचा अंतर्भाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, त्यानंतर ॲम्बर बॉक्समध्ये कृषी उत्पादन वाढवणाऱ्या ज्या काही सबसिडी आहेत त्याचा समावेश या ठिकाणी केला जातो आहे. त्यानंतर ग्रीन बॉक्समध्ये कृषी उत्पादनावर परिणाम न करणाऱ्या सबसिडीचा समावेश असतो. सो ॲम्बर बॉक्समधील जे काही सबसिडी आहे ते मर्यादित प्रमाणामध्ये सबसिडी दिल्या जावा अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि ग्रीन बॉक्सचा विचार करता त्याच्यावर कुठलेही बंधन या WTOच्या माध्यमातून घातल्याचे आपल्याला दिसून येत नाही. ओके, सो हे जे काही बॉक्सेस आहेत ॲम्बर बॉक्स, ग्रीन बॉक्स आणि ब्लू बॉक्स ते आपण आपली जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या संदर्भाने आपण अर्थशास्त्र या विषया अंतर्गत रिव्हिजन सिरीज बघितलेली आहे त्यामध्ये सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो त्याची प्लेलिस्ट देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, ते तुम्ही नक्की चेकआउट करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटकांची जागा नवीन प्रत्यक्ष कर संहिता अर्थात डायरेक्ट टॅक्स कोड ने घेणार आहे. ओके, ESO पूर्वपरीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न. भारतातील उत्पन्न कर कायदा 1961, भारतातील अप्रत्यक्ष कर कायदा कर संहिता, पर्याय तिसरा आहे भारतातील प्रत्यक्ष कर संहिता आणि चौथा आहे वरीलपैकी कशाचेही नाही. ओके, सो जे काही डायरेक्ट टॅक्स कोड आहे जे 2010 मध्ये लागू करण्यात किंवा 2010 मध्ये प्रस्तावित होते. सो प्रत्यक्ष कर संहितेच्या माध्यमातून भारतातील प्रत्यक्ष कर कायद्यांची रचना एकाच कायद्यात सोपी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आपल्याला दिसून येतो. या DTCच्या माध्यमातून DTC अर्थात काय तर डायरेक्ट कोड संहिता, ओके, डायरेक्ट टॅक्स कोड. सो या DTCच्या माध्यमातून काय तर प्राप्तिकर कायदा 1961 आणि संपत्ती कर कायदा 1957 यासारख्या इतर जे काही प्रत्यक्ष कर कायद्याची ही जागा घेणार होती. ओके, सो या ठिकाणी प्राप्तिकर कायदा आणि संपत्ती कर कायदा 1957. सो या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहे की प्राप्तिकर कायदा अर्थात काय तर भारतातील उत्पन्न कर कायदा 1961 या 1961चा जे काही उत्पन्न कर कायदा आहे त्या जागी नवीन प्रत्यक्ष कर संहिता अर्थात डायरेक्ट टॅक्स कोड आणण्याचे जे काही प्रस्तावित 2010 मध्ये करण्यात आलेले आहे. ओके, सो पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, संसदेमध्ये 2010 मध्ये हे जे काही संहिता आहे ते मांडण्यात आले आणि ते वित्तीय स्थायी समितीकडे पाठवण्यात आले. त्यानंतर 2012 मध्ये ते परत संसदेमध्ये या समितीच्या माध्यमातून वित्तीय स्थायी समिती अर्थात स्टाफ स्टीअरिंग कमिटी, ओके, सो या माध्यमातून वित्तीय स्थायी समितीच्या माध्यमातून जो काही त्यांनी शिफारस केलेली होती तसा अहवाल त्यांनी संसदेत सादर केला. आता त्याची जे काही सुधारित आवृत्ती होती ते 2014 मध्ये जारी करण्यात आलेले होते. मात्र त्यानंतर जे काही NDAचे सरकार होते ते सरकार
इंडियाचे सरकार सत्तेवर आल्याने त्या आधीचे जे काही UPA सरकार आहे त्यांनी ही जी काही डायरेक्ट कोर्ट संहिता आहे ते मांडलेली होती. त्यामुळे ते जे काही डायरेक्ट कोर्ट संहिता आहे ते संपुष्टात आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता महसुली अंदाजपत्रकाचा भाग नाही? ओके, पर्याय दिलेला आहे शेअर्स व भागमधील गुंतवणूक, ब पर्याय आहे वस्तूवरील चालू उपभोग खर्च, त्यानंतर हस्तांतरणीय देणी आणि ड आहे सेवांवरील चालू उपभोग खर्च. ओके, सो आता आपल्याला महसुली अंदाजपत्रकाचा कोणता भाग नाही अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. ओके, सो बघूयात. आता आपल्याला माहीतच आहे की अंदाजपत्रक जे आहे ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो, तर अर्थसंकल्प याचे दोन भागात ते विभागले जातात. एक आहे महसुली अंदाजपत्रक आणि दुसरं आहे भांडवली अंदाजपत्रक. ओके, सो महसुली अंदाजपत्रकामध्ये आपल्याला महसुली प्राप्ती आणि महसुली खर्चाचा समावेश असतो. तर भांडवली अंदाजपत्रकात आपल्याला भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्चाचा आपल्याला एकंदरीत समावेश असल्याचे दिसून येतो. ओके, सो आता या ठिकाणी या प्रश्नात आपल्याला खर्चाविषयी दिलेला आहे. ओके, सो खर्च जो काही आहे महसुली खर्च, भांडवली खर्च, सो या ठिकाणी शेअर्स आणि भागांमधील गुंतवणूक असेल, वस्तूवरील चालू उपभोग खर्च असतील, हस्तांतरणीय देणी, सेवांवरील उपभोग खर्च, अर्थात हे खर्चाविषयी दिलेलं आहे. त्यामुळे आपण महसुली खर्चात कोणत्या वस्तूंचा समावेश किंवा कोणत्या बाबींचा समावेश होतो आणि भांडवली खर्चात कोणत्या बाबींचा समावेश होतो, त्यानुसार आपण या प्रश्नाच्या योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके, सो महसुली खर्चामध्ये विकास खर्च आणि विकासेतर खर्च असे दोन प्रकारचे खर्च आहेत. विकास खर्च म्हणजे काय, तर सामाजिक सेवा असतील, सर्वसामान्य सेवा, त्यानंतर वेगवेगळ्या उपक्रमांसाठी दिलेले अनुदान, म्हणजे ज्या गोष्टींवर किंवा ज्या बाबींवर खर्च केल्याच्या नंतर त्याच्यापासून आपल्याला आउटपुट मिळणार असेल, सो त्याला आपण विकास खर्च म्हणतो. आणि ज्या घटकांवर खर्च केल्यानंतर त्यापासून कुठलाही आउटपुट मिळणार नसेल तर त्याला आपण विकासेतर खर्च म्हणतो. अर्थात व्याज परत करणे, व्यवस्थापनासाठी जे काही वेगवेगळे व्यवस्थापन आहे त्या संदर्भाने जो काही खर्च आहे, त्यानंतर हिशेब तपासणीसाठी जो काही खर्च लागतो संरक्षण क्षेत्रामध्ये, त्यानंतर आहे चलन छपाईसाठी जो काही आहे संरक्षण जो काही खर्च आहे तो आपल्याला विकास खर्चामध्ये दिसून येतो. सो त्याचा जे काही समावेश आहे ते आपण या जे काही महसुली खर्च आहे त्यामध्ये आपण करतो आहोत. ओके, त्यानंतर आहे भांडवली खर्च. तर भांडवली खर्चात काय दिसून येतं, तर भांडवली खर्च असा आहे ज्यामध्ये संपत्ती निर्माण होतो. ओके, म्हणजे संपत्ती ॲसेट निर्माण करण्यासाठी हे जे काही खर्च आहे ते केले जातो आहे. ओके, आणि यामुळे सरकारचे दायित्व कमी होते. सो अशा खर्चाला भांडवली खर्च म्हणत असतात. आणि भांडवली खर्च हे विकासात्मक स्वरूपाचा असतो, एकंदरीत त्यापासून आपल्याला आउटपुट मिळणारच असतो. ओके, त्यामुळे आपण याला ॲसेट निर्माण करणारे खर्च देखील म्हटलं जातो आहे. भांडवली प्राप्तीतून जे काही भांडवली खर्च आहे तो भागवला जातो. या खर्चात संरक्षण, त्यानंतर आहे कर्ज परतफेडसाठी संरक्षणावरील खर्च असेल, कर्ज परतफेड करणे, त्यानंतर आहे विविध सेवांसाठी जो काही खर्च येते, त्यानंतर शेअर्स मधील गुंतवणूक असेल, आगाऊ रकमा असतील, महानगरपालिका असतील, सरकारी कंपन्या असतील, राज्य सरकार यांना कर्ज मंजुरी करणे किंवा कर्ज देणे, हे जे काही खर्च आहेत तर त्याला भांडवली खर्च म्हणत असतात. भविष्यात यापासून आपल्याला लाभ होणार असते, ते कर्जाच्या स्वरूपात आपण जर खर्च केलेला असेल तर ते व्याज स्वरूपात आपल्याला मिळणार असते, म्हणून त्याला आपण संपत्ती निर्माण करणारे खर्च म्हणून या भांडवली खर्चाला म्हणत असतो. ओके, सो आता पर्याय आपल्या प्रश्नाकडे येऊयात. अ स्टेटमेंट दिलेलं आहे की शेअर्स व भागमधील गुंतवणूक कोणता खर्च आहे, तर हे आपल्याला भांडवली खर्चाचा भाग दिसून येतो, त्यामुळे महसुली अंदाजपत्रकाचा भाग नाही आहे. त्यानंतर आहे वस्तूंवरील चालू उपभोग खर्च. वस्तूंवरील चालू उपभोग खर्च कोणत्या प्रकारचा खर्च आहे, तर जो काही उपभोग खर्च आहे तो आपल्याला महसुली खर्चाचा भाग दिसून येतो. हस्तांतरणीय देणी म्हणजे काय, तर जे काही सामाजिक सेवा आहेत त्या सामाजिक सेवेसाठी जो काही खर्च केला जातो, समजा निराधार पेन्शन योजना असेल किंवा वेगवेगळ्या जनधन योजनेसारख्या जे काही योजना आपण सुरू केलेल्या आहे त्यामध्ये त्यानंतर आहे किसान सन्मान योजना जी सध्या करंटमध्ये सुरू आहे. सो एक हस्तांतरणीय देणी असते. ओके, सामाजिक विकास सोशल सिक्युरिटीसाठी त्याला हस्तांतरणीय देणी आपण म्हणत असतो. सेवावरील चालू खर्च. ओके, सो वस्तूवरील चालू खर्च आणि वस्तू व सेवावरील जे काही खर्च आहे त्याला त्या खर्चाचा समावेश आपण या महसुली खर्चामध्ये करत असतो. ओके, सो ब क ड हे महसुली अंदाजपत्रकाचा भाग आहेत, तर जो काही पर्याय अ आहे, ओके, विधान अ आहे ते आपल्याला भांडवली अंदाजपत्रकाचा भाग असल्याचे दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक पहिला म्हणजे अ फक्त बरोबर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विदेशी भांडवलाच्या प्रवेशावर डॅशच्या कारणाने टीका केली जाते. ओके, जे काही आपण विदेशी भांडवल आपल्या
देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जी गुंतवणूक करतात, तर त्यासाठी जे काही ते आपल्यासाठी फायदेशीर आहेत का? मग ते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असेल किंवा इतर गुंतवणुकीचे जे काही माध्यम आहेत त्याच्यातून असेल. सो त्यावर कुठल्या प्रकारच्या टीका केल्या जातात? एकंदरीत आपल्या नॉलेजच्या, अंडरस्टँडिंगच्या आणि एकंदरीत आपल्या कॉमन सेन्सवरून हे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. अविधान आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व आणि ब स्टेटमेंट आहे प्राधान्योत्तर क्षेत्रातील गुंतवणूक. ओके. सो या कारणाने टीका केली जाते का? आता बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व काय? तर समजा आपल्या देशामध्ये एखादा उद्योग जर आपण स्थापन केला आणि त्या उद्योगामध्ये बाहेरचे जर जास्त बाहेरून येणारे जे काही गुंतवणूकदार आहे त्यांच्या गुंतवणुकीचं जो प्रमाण जास्त असेल तर अशा वेळेस त्या कंपनीवर जो काही वर्चस्व आहे ते वर्चस्व हे बाहेरील कंपन्यांचे जे काही वर्चस्व आहे तो निर्माण होईल आणि अशा वेळेस ते आपल्या पद्धतीने त्या गुंतवणुकीचे जे काही साधने आहेत, व्यवस्थापन आहे ते करण्याचा प्रयत्न करतील आणि जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी ते आपलं जे काही प्रयत्न आहे ते त्यांचा प्रयत्न असेल. ओके. थोडक्यात काय तर यामुळे एखाद्या उद्योगामध्ये जर बाहेरच्या कंपन्यांनी जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक केलं तर त्यांच्या वर्चस्व या माध्यमातून, विदेशी भांडवलाच्या माध्यमातून निर्माण होईल. ब आहे की प्राधान्योत्तर क्षेत्रातील गुंतवणूक. आता देशामध्ये कोणत्या गोष्टीला किंवा कोणत्या घटकावर जास्त मागणी आहे, ओके, कोणत्या वस्तूला जास्त मागणी आहे आणि त्यानुसार जर गुंतवणूक करणार असेल किंवा समजा एखाद्या वस्तूला आपल्या देशात जास्त मागणी आहे आणि त्या पद्धतीने मागणी असणाऱ्या वस्तूवर जर जास्त गुंतवणूक येईल तर जे काही आवश्यक घटक आहेत त्यावर आपल्याला गुंतवणुकीचा जो प्रमाण आहे तो कमी होताना दिसेल आणि अशा वेळेस एक प्राधान्य क्षेत्र त्या ठिकाणी डेव्हलप होईल आणि अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत त्याच्याकडे दुर्लक्षले जाण्याची जी काही गरज आहे किंवा शक्यता आहे ते आपल्याला दिसून येईल. त्यामुळे अ आणि ब या ठिकाणी दोन्ही या कारणावरून टीका केली जाते. सो अ आणि ब दोन्ही बरोबर असणार आहे. ओके. सो या ठिकाणी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असा एकंदरीत प्रश्न दिलेला आहे. ओके. सो टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2022 अलीकडे विचारलेला प्रश्न. पहिला पर्याय आहे औद्योगिक परवाना रद्द करणे. दुसरा आहे सार्वजनिक क्षेत्रात नवीन उद्योगांची उभारणी करणे. तिसरा आहे विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणे आणि चौथा आहे MRTP कायदा काढून टाकणे. सो कुठले पर्याय जे आहे ते या वैशिष्ट्य म्हणजे 1991चं जे काही नवीन औद्योगिक धोरण होते त्याचे वैशिष्ट्य दिसून येत नाही. थोडक्यात जे काही 1991 जे आपण नवीन आर्थिक सुधारणा केलेलं होतं त्याचे जे काही विविध वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये काय दिसून येतात तर औद्योगिक जे काही परवाना धोरण आहे त्यामध्ये शिथिलता. ओके. औद्योगिक परवाना धोरण रद्द करणे अर्थात त्यामध्ये शिथिलता देणे. त्यानंतर आहे मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन करणे. ओके. मोनोपॉलीज. त्यानंतर जे MRTP ॲक्ट आहे त्याचे उच्चाटन करणे. सो MRTP कायदा काढून टाकणे हे देखील होते. औद्योगिक परवाना रद्द करणे किंवा शिथिलता देणे हे देखील होते. त्यानंतर विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आहे का तर विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणे हे देखील आपल्याला या 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्य दिसून येतात. मात्र ब स्टेटमेंट या ठिकाणी जे पर्याय 2 आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सार्वजनिक क्षेत्रात नवीन उद्योगांची उभारणी करणे. सो हे जे काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला या 1991च्या औद्योगिक धोरणाचे वैशिष्ट्य दिसून येत नाही. कारण आपण सार्वजनिक क्षेत्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते किंवा सार्वजनिक क्षेत्राची जी काही भूमिका आहे ते मर्यादित करणे किंवा कमी करणे अशा पद्धतीची वैशिष्ट्ये या 1991च्या धोरणामध्ये अवलंबिलेले होते. ओके. सो त्यामुळे या ठिकाणी कोणते वैशिष्ट्य नाही तर पर्याय क्रमांक 2 हे या 1991च्या आर्थिक धोरणांची वैशिष्ट्ये दिसून येत नाही. त्यानंतर व्यापाराचे उदारीकरण करणे, विमा क्षेत्रात सुधारणा घडवून आणणे, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा असतील त्याकडे लक्ष देणे, लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्ये या 1991च्या अंतर्गत जे काही आर्थिक धोरण राबवले गेलेले होते त्याविषयी दिसून येतात. ओके. सो हे जे काही स्टेट बोर्ड 11वीची जी काही स्टेट बोर्ड आहे त्यावरून ही माहिती घेतलेली आहे. ओके. सो ते स्टेट बोर्ड किती महत्त्वाचं आहे यावरून आपल्याला हे लक्षात येतं. ओके. सो डायरेक्ट अशा पद्धतीचा प्रश्न आपण स्टेट बोर्डच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणते राज्य 100% कुटुंबाकडे नळ जोडणी असलेले म्हणजे हर घर जल म्हणवले जाणारे पहिले राज्य आहे असा एकंदरीत STI मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. सो एकंदरीत जी काही योजना आहे योजनेला अनुसरून अर्थशास्त्र या विषयामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो आहे.
सो भारतातील खालीलपैकी कोणते राज्य 100% कुटुंबाकडे नळ जोडणी असलेले हर घर जल बनवले जाणारे पहिले राज्य ठरलेले आहे? असा एकंदरीत प्रश्न आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात की गोवा? सो हर घर जल योजनेचे प्रमाणपत्र मिळवणारे अर्थात 100% कुटुंबाकडे नळ जोडणी मिळवणारे पहिले राज्य आपल्याला कोणते राज्य दिसून येतो? सो गोवा हे पहिले राज्य दिसून येतात. तर दादरा व नगर हवेली आणि दमण दीव अर्थात हे एकच झालेलं आहे. दादरा नगर हवेली आणि दमण दीव हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत ते केंद्रशासित प्रदेश पहिला ठरलेला आहे. ओके, राज्याचा विचार केला तर पहिले राज्य आपल्याला गोवा दिसून येतो आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर दादरा नगर हवेली आणि दमण दीव हे 100% कुटुंबाकडे नळ जोडणी असणारे हर घर जल प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले राज्य आणि पहिले केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीने आपल्याला दिसून येत आहे. ओके, जल जीवन मिशन, ओके, जल जीवन जे काही अभियान आहे त्या अंतर्गत भारत सरकारची एक पथदर्शी योजना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत काय दिसून येतं तर 2024 पर्यंत नळाने पुरेशा प्रमाणात स्वच्छ, योग्य दर्जाचा, नियमित आणि दीर्घकाळ पाणी पुरवठा करणे हे या योजनेचे आपल्याला मुख्य उद्दिष्ट दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 गोवा हे राज्य. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे 11व्या पंचवार्षिक योजनेच्या प्रत्यक्ष खर्चामध्ये कोणते क्षेत्र अग्रणी होते? असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो ऊर्जा क्षेत्र होते का, वाहतूक, सामाजिक सेवा की ग्रामीण विकास? सो या ठिकाणी जे काही 11वी पंचवार्षिक योजना आहे एकंदरीत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने जी काही अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत रिव्हिजन सिरीज बघितलेलं आहे त्यामध्ये सविस्तर पंचवार्षिक योजनेसंदर्भाने व्हिडिओ सिरीज किंवा व्हिडिओ लेक्चर बनवलेलं आहे. ते तुम्ही जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला पंचवार्षिक योजनेसंदर्भाने कोणकोणत्या तरतुदी होत्या, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या योजनांचा अवलंब करण्यात आला ते सविस्तर आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, सो 11वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 या दरम्यान आपल्याला दिसून येतो. अध्यक्ष होते मनमोहन सिंग आणि उपाध्यक्ष मॉन्टेग सिंग आलूवालिया. ओके, योजनेचे नाव काय होते तर जलद आणि समावेशक विकास किंवा समावेशक वाढ अशा पद्धतीने आणि जी काही पुरा प्रतिमान आहे त्या पुरा प्रतिमानाचा अवलंब या पंचवार्षिक योजनेत करण्यात आलेला होता. मुख्य भर आर्थिक वृद्धी, समावेशक विकास आणि सामाजिक सेवा यावर दिसून येतो. आणि जे काही वाहतूक जे काही आपला प्रत्यक्ष खर्च आहे तो प्रत्यक्ष खर्चामध्ये सर्वाधिक जो खर्च आहे तो आपल्याला सामाजिक सेवांवर केल्याचा आपल्याला दिसून येतो, ज्या माध्यमातून वेगवेगळे योजना या ठिकाणी 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत राबवण्यात आलेले होते. ओके, सो याचे जे योग्य पर्याय आहे ते योग्य पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 देता येईल. सो पर्याय क्रमांक 3 सामाजिक सेवा यावर सर्वाधिक खर्च म्हणजे प्रत्यक्ष खर्चामध्ये हे क्षेत्र अग्रणी होते असं आपण म्हणू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020मध्ये विचारलेला प्रश्न. अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल न होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धी होय असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सो आर्थिक जे काही सिद्धांत आपण अर्थव्यवस्थेची जे काही सिद्धांत थिअरिटिकल पार्ट जेव्हा अभ्यासतो ओके मुख्य परीक्षेमध्ये त्यावर आपल्याला वेगवेगळे जे काही अर्थतज्ज्ञ आहेत त्यांची व्याख्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारतो आहे. ओके, सो आर्थिक वृद्धी आणि विकासासंदर्भात वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये काय दिसून येतो तर जे काही जॉन फ्रीडमन आहेत ते जॉन फ्रीडमन यांच्या मते काय आहे तर अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल न होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात विस्तार होत असेल तर ती आर्थिक वृद्धी आणि जर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अर्थव्यवस्थेतील नाविन्यपूर्ण बदलामुळे तिच्या समाज रचनेत बदल घडून येतो असं एकंदरीत या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, थोडक्यात काय तर अर्थव्यवस्थेच्या जी काही मूळ व्यवस्था आहे त्याच्यात बदल न होता एक किंवा अनेक क्षेत्रात जेव्हा विस्तार होतो तर त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणत असतो असे कोण म्हणतात तर जॉन फ्रीडमन म्हणतात. त्यामुळे या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे जॉन फ्रीडमन पर्याय क्रमांक 2. ओके, आणि काही जे अर्थतज्ज्ञ आहे ॲलन बवेरी त्यानंतर किंडले बर्जर ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्ही नंतर या व्हिडिओचे स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर रीड करू शकता. कदाचित येणाऱ्या काळामध्ये यावर देखील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके, अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न जे काही आपण या क्विज बॅचमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले होते ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. ओके, एकंदरीत आपण रोजचा ही इनिशिएटिव्ह आपण सुरू केलेलं आहे ज्यामध्ये आपण रोज 10 PYQs आपल्या या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो आहोत. ओके, सो सध्या यावर डिस्काउंट देखील सुरू आहे. आपण 50% डिस्काउंट देतो आहोत. ओके, सो
जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर या टेलिग्राम चॅनलवर या बॅच संदर्भाने सविस्तर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या संदर्भाने माहिती घेऊ शकता. ओके. सो थांबूया त्या ठिकाणी. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद. हॅव अ गुड डे.